शाळा कॉलेजेसमधून विद्यार्थ्यांना अनेक विषय शिकवले जातात, पण अभ्यास कसा करायचा हे कोणीच शिकवत नाही. मग विद्यार्थी काय करतो? आपला मोठा भाऊ कसा अभ्यास करतो ते बघतात आणि त्याप्रमाणे काम करायला लागतात, त्याप्रमाणे अभ्यास करतात. त्यानंतर आपला मित्र तो कसा अभ्यास करतो ते बघतात आणि तसा अभ्यास करायला लागतात. आता ती पद्धत चूक आहे की बरोबर आहे याचा विचारच केला जात नाही. पण 1970 ते 80 या दशकामध्ये युरोपमध्ये अभ्यास कसा करायचा ह्याच्यावरती बरंच संशोधन झालं आणि त्याच्यातून लर्नॉलॉजी नावाचं एक टेक्निक तयार झालं. हे जे लर्नॉलॉजी टेक्निक आहे ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास ही एक शिक्षा न वाटता एक एन्जॉयमेंट वाटेल याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी काही टेक्निक डेव्हलप झाले. त्याच्यामध्ये एकाग्रतेचं टेक्निक डेव्हलप झालं, त्यानंतर मेमरी टेक्निक डेव्हलप झाले, सायंटिफिक रिव्हिजन टेक्निक तयार झाले, त्यानंतर परीक्षेची तयारी करण्याचे टेक्निक तयार झाले. ह्याच्यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं टेन्शन कमी झालं आणि त्यांना अभ्यास आवडायला लागला. हे जे लर्नॉलॉजी टेक्निक आहे त्याचा मी अभ्यास केला आणि मग त्याच्यामध्ये थोडासा बदल केला. कारण ते जे टेक्निक होतं ते युरोपियन विद्यार्थ्यांसाठी बनवलं होतं. त्यांचे रेफरन्सेस सगळे युरोपियन होते, ते भारतीय मुलांना देऊन चालले नसते. मग मी काय केलं, त्याचं भारतीयकरण केलं. म्हणजे आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना ते समजेल आणि आवडेल असं टेक्निक ते डेव्हलप केलं. आता जेव्हा हे टेक्निक त्या ठिकाणून डेव्हलप करून मी इंडियामध्ये शिकवायला सुरुवात केली, ते शाळामध्ये कॉलेजेसमध्ये मी ते शिकवायचो, त्यावेळेस इंडियन गव्हर्नमेंटने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन या संस्थेने मला रिसोर्स पर्सन, एज्युकेशनल रिसोर्स पर्सन म्हणून अपॉइंट केलं आणि त्याचं काम मी बरेच वर्ष बघत होतो. आणि त्यानंतर मी हे टेक्निक शाळा कॉलेजेसमध्ये लेक्चर, सेमिनार, वर्कशॉप या माध्यमातून शिकवायला लागलो आणि प्रायव्हेट कोचिंग करायला लागलो. आता मी एक जे ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी, तथास्तु कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी, हा जो ट्रेनिंग प्रोग्राम मी डेव्हलप केलेला आहे हा या लर्नॉलॉजी युरोपियन तंत्रावरती आधारित आहे. तसाच्या तसा घेतलेला आहे का नाही, तर त्याच्यामध्ये काही बदल केले आणि तो आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना समजेल, आवडेल या पद्धतीने मी तो ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. हा ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे हा मी डिस्टन्स लर्निंग पद्धतीने घेतो. डिस्टन्स लर्निंग पद्धत म्हणजे विद्यार्थ्याला माझ्याकडे यायची गरज नाही, त्याला ऑनलाईन इंटरनेटवरती सुद्धा माझ्याकडे कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. तर मी काय करतो, मी जे टेक्निक शिकवायचे त्याचे ट्रेनिंग व्हिडिओज, ट्रेनिंग ऑडिओ आणि स्टडी नोट्स पाठवून देतो. मग विद्यार्थी हा त्याच्या फावल्या वेळात किंवा त्याच्या सोयीच्या वेळात स्वतःच्या घरामधून बाहेर सुद्धा न जाता 30 दिवसामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकतो. त्यासाठी त्याला कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही, आपल्या सोयीच्या वेळामध्ये अभ्यासातील एकाग्रता शिकायची. तर असा हा ट्रेनिंग प्रोग्राम मी जेव्हा विद्यार्थ्यांना देतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. पण एक आहे, त्यांनी सेल्फ लर्निंग केलं पाहिजे आणि जे टेक्निक सांगितले आहेत त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. ज्यांनी ते ट्रेनिंग घेतलं, त्या टेक्निकचा सराव केला, प्रॅक्टिस केली, त्यांना त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. शेवटी तुम्हाला काहीतरी मिळवायचं तर काहीतरी करावं लागतं. आता या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये मी 3 टेक्निक शिकवतो.
पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी, म्हणजे अभ्यासात एकाग्रता कशी आणायची, ते अभ्यासाच्या पद्धतीत बदल करायचा. अभ्यास तेवढाच करायचा जेवढा तुम्ही करतात, पण अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायचा आणि एकाग्रता आणायची. दुसरं जे टेक्निक आहे ते विचारांवरती नियंत्रण आणायचं. म्हणजे एकाग्रता का होत नाही, तर आपल्या मनामध्ये अभ्यासाला बसल्यानंतर वेगवेगळे विचार येतात आणि ते विचार आले की आपलं जे काही अटेन्शन आहे ते डिव्हाइड होतं, आपला फोकस त्याच्यावरचा निघून जातो. मग तो जाऊ नये म्हणून जो अभ्यास करता आहात फक्त त्याच अभ्यासाचा विचार करायचा आणि इतर विचार दूर करायचे. हे तथास्तु इंडक्शन टेक्निकमध्ये मी शिकवतो. आणि तिसरं जे टेक्निक आहे ते तर खूप पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी काही सेकंदामध्ये स्वतःला हवी तेवढी एकाग्रता मिळवू शकतात. त्यांना कुठलंही महत्त्वाचं काम करायचं असेल, अभ्यासाला बसायचं असेल, परीक्षेत पेपर सोडवायचा असेल किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, पब्लिक स्पीकिंग करायचं आहे, म्हणजे त्यांना एखादं लेक्चर द्यायचं आहे, एखादा अभिनय करायचा आहे, एखादा स्पोर्ट्स खेळायचा आहे, त्यावेळेस माणसाला एकाग्रतेची गरज असते आणि त्यावेळेस वेळ नसतो. फटकन काही सेकंदात तुम्हाला ते टेक्निक करावं लागतं आणि मग तुम्ही त्यात तुमच्या करणाऱ्या कामावरती फोकस होतात आणि विजयी म्हणून घोषित होतात. असं हे अत्यंत उपयोगी टेक्निक कॉन्सन्ट्रेशन ट्रिगर टेक्निक. असे हे 3 टेक्निकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासातील एकाग्रता शिकता येते. तर ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही काय शिक्षण घेता आहात, तुमचं वय काय, हे 3 डिटेल्स तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मी या ट्रेनिंग कोर्सचे संपूर्ण डिटेल व्हॉट्सॲपवरती तुम्हाला पाठवेल. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जा आणि डिटेल्स पाठवा. ओके, तर या ठिकाणी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.